अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधात भव्य धरणे आंदोलन। महाराष्ट्रात अनुसूचित जातींमध्ये अ, ब, क, ड असे उपवर्गीकरण करून संविधानिक मूल्यांना धक्का देण्याचे कार्य सुरू असल्याचा आरोप करत चंद्रपूर जिल्ह्यातील अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती चंद्रपूरच्या वतीने सोमवारी 18 मे रोजी भव्य जिल्हास्तरीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे। अनुसूचित जाती उपवर्गीकरण तात्काळ रद्द करावे। भारतीय संविधानाच्या कलम 341 नुसार अनुसूचित जातींचे घटनात्मक संरक्षण अबाधित ठेवण्यात यावे। न्यायमूर्ती बदर समितीचा अहवाल असंविधानिक व अन्यायकारक असल्याने समिती बरखास्त करण्यात यावी। सर्व अनुसूचित जातींच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष आर्थिक व शैक्षणिक योजना राबविण्यात याव्या या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या आहेत। सदर धरणे आंदोलन चंद्रपूर जिल्ह्यातील विविध सामाजिक, धार्मिक, राजकीय व कर्मचारी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येणार आहे। अनुसूचित जाती प्रवर्गातील सर्व घटकांनी एकजूट कायम ठेवून सामाजिक न्याय, समता आणि संविधानिक हक्कांच्या संरक्षणासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन समितीचे निमंत्रक अशोक टेंभरे, किशोर तेलतुंबडे, अनंत बावरे, राजकुमार जवाते आणि प्राध्यापक नितीन रामटेके यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले आहे। राजकुमार जवाते, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीतर्फे येत्या 18 मे रोजी जे महाराष्ट्र सरकारने अनंत बदर समिती निर्माण केली आणि त्याच्या माध्यमातून अबकडे शेड्यूल कास्टमध्ये उपवर्गीकरण करायला ठरवलेलं आहे ते संविधानाच्या 341 या कलमाचे उल्लंघन आहे, जे आम्हाला मान्य नाही आणि याचा विरोध करण्यासाठी येत्या 18 मे रोजी या उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीतर्फे धरणे आंदोलनाचा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। या धरणे आंदोलनामध्ये सगळ्या संघटना, या इथे फुले शाहू आंबेडकरीच्या सगळ्या संघटना आहेत, शेड्यूल कास्टमधल्या ज्या इतर समाज संघटना आहेत, धर्मगाव समाज संघटना आहे, फाटिक समाज संघटना आहे, अजून सुदर्शन समाज संघटना आहे, या सर्वांना सोबत घेऊन हे धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे। या आंदोलनामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं असं मी सर्वांना आवाहन करतो। जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूरच्या समोर 500 ते 700 लोक राहतील, उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे असा आमचा अंदाज आहे।